वहिनी क्रिश आहे का? नाही, ते मार्केटला गेलेत, येतील ते आता. तुम्ही बसा तोपर्यंत. ठीक आहे वहिनी, काय हरकत नाही, आम्ही थांबतो बाहेर. येऊ द्या त्याला. अहो थांबा थांबा, चहा तरी करते भाऊजी. काय नाही, ठीक आहे वहिनी, आम्ही खाली पॅसेज मध्ये थांबतो. थांब, क्रिशला फोन लावतो, किती वेळ लागणार आहे विचारतो. हॅलो. अरे क्रिश, किती वेळ लागणार आहे? मी तर तुझ्या घराच्या बाहेर थांबलोय. अरे मी मार्केटमध्ये आलो होतो. अरे मग बसा ना घरात, मी आलो एक अर्ध्या तासात. नाही नाही, घरात कसं जाणार, हे वेळ आहे का? नाही नाही, तू ये, मग एक साथच जाऊ तुम्ही. बरोबर, ठीक आहे, थांबा आलो मी. अहो तुम्ही कुठे आहे? तुमचे मित्र आलेत, कधी येणार आहे तुम्ही? अगं मग एक काम कर ना, त्यांना घरामध्ये बसव, चहा वगैरे पाच, तोपर्यंत येतो मी. मी विचारलं त्यांना चहासाठी, ते नको बोलले, बाहेरच थांबलेत ते. हा का? बरोबर, ठीक आहे, आलो मी, एक 5-10 मिनिटात आलोच. अरे तुम्ही बाहेरच थांबले का? अरे घरात जाऊन बसायचं ना. अरे मला निदान एक फोन तरी करायचा, मी गेलो नसतो बाहेर, थांबलो असतो तुमच्यासाठी. अरे आम्हाला वाटलं आज रविवार आहे, तू घरीच असशील म्हणून डायरेक्ट आलो. चला की मग आता या. अरे येड्यांनो, असं घरापाशी येऊन बाहेर थांबणं चांगलं वाटतं का? घरात येऊन बसायचं ना, वहिनी होत्याच ना घरी. मी ह्यांना बोलतच होते आतमध्ये या, चहा प्या म्हणून. वहिनी, कसं आहे ना, घरात आमचा भाऊ असेल तर घर आमचं आहे, आणि तो घरात नसेल तर आमच्यासाठी घर परक आहे. आमचे पण काय रूल्स आहेत. तुम्ही 5 वर्षापासून एकमेकांचे मित्र आहेत. विषय 5 वर्षांचा नाही वहिनी. कसं आहे ना, माणसाने आपल्या लिमिटमध्ये राहिलं पाहिजे. मैत्री एका जागेवरती आणि लिमिट एका जागेवरती. बर ठीक आहे, आता ते सगळं जाऊ द्या, आता काय खाणार ते सांगा. एवढे संस्कारी मित्र आलेत तर काहीतरी स्पेशल बनवून आणते त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, तुमच्या गैरहजेरीत जे मित्र घरी येतात, माफ करा, ते तुमचे खरे मित्र नसतात. तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा.